या ठिकाणी जो एखादा व्यक्ती त्याच्या जवळची असणारी संपत्ती कुठं ठेवली आहे, कशी ठेवली आहे, हे लोकांना दाखवतोय, दिसून देतो, त्याची चोरी होत असते. आता घरामध्ये 4-5 बाया आल्यात, त्यांच्या देखत तुम्ही तुमचं सोनं नेमकं कोणत्या डब्यामध्ये ठेवलंय हे त्या बायांना दाखवताय, किंवा त्यांच्या देखत तुम्ही तुमचं असणारं सोनं कोणत्या डब्यात ठेवताय, तुमच्या जवळचे पैसे कोणत्या डब्यात ठेवताय, हे ते 4-5 बाया पाहतात आणि तुम्ही ती प्रक्रिया करताय. आता मला सांगा, तुमचं असणारं सोनं चोरी जाणार नाही तर कसं आहे? मग ज्यावेळेस एखाद्या वेळेस तुम्ही कोणत्या तरी तुमच्या गावाला निघून जाताय 1-2 दिवसासाठी कुलूप लावून, किंवा तुम्ही दुपारा कुठेतरी निघून जाताय, त्या झटक्यामध्ये तुमचं कुलूप कोणीतरी तोडतं आणि तुमच्या असणाऱ्या त्या डब्यातील किंवा त्या असणाऱ्या सुटकेटमधील किंवा त्या पेटीमधील जे काही तुम्ही दागिने ठेवलेले आहेत ते चोरी जातात आणि मग तुम्ही ओरडत बसता. म्हणून तुमच्याजवळ जी वस्तू आहे, सोनं असेल, पैसा असेल, ते अशा जाग्यावर ठेवा की ते कोणालाही दिसता कामा नये, घरातल्या व्यक्तीला सुद्धा दिसता कामा नये. नाहीतर तुमचा नवरा जर दारू पिणारा असेल तर तिथे घेऊन जाईल. तुमच्या घरातला असणारा एखादा मुलगा आहे, तो जर व्यसनाधीन असेल तर तुम्ही ठेवलेल्या असणाऱ्या त्या वस्तू तो घेऊन जाईल. मग घरातल्या व्यक्ती देखत सुद्धा त्या वस्तू ठेवू नका, अशा गुप्त पद्धतीने ठेवायच्या. म्हणून तो घरामध्ये माणसानं 10,000च्या पुढची असणारी वस्तू ठेवूच नाही. आज बँके आहेत, आज लॉकरची असणारी सुविधा आहे, तिथं नेऊन ठेवा. तुम्हाला पैशाची सुद्धा गरज नाही, पैसे सुद्धा घरात ठेवायची आवश्यकता नाही. आणि जर तुमच्या घरामध्ये पैसे असतील आणि त्या पैशानं जर तुम्ही प्रत्यक्ष नगदी पैशानं तुम्ही जर आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जर तुम्ही नगदी पैशाचा उपयोग करत असाल तर मग तुम्ही 50 वर्ष पाठीमागे आहेत, तुम्ही अज्ञानी आहेत. कारण आज इलेक्ट्रॉनिक असणाऱ्या मनीचं युग आहे. जास्तीत जास्त तुम्ही फोनपे असेल, गुगल पे असेल, अधिकृत असणारं एखादं बँकेचं ॲप्लिकेशन असेल, की ज्या बँकेचं तुमचं अकाउंट आहे त्या बँकेच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवहार करू शकता. आज जवळपास 4 ते 5 वर्षापासून मी माझा असणारा सर्व व्यवहार मी ऑनलाईन पद्धतीनं करतो. मला कसल्याही प्रकारचा धोका झालेला नाही आणि तुम्हालाही होणार नाही. पण तुम्ही जर कोणालाही OTP देऊ लागले, तुमच्या मोबाईलची माहिती तुम्ही इतरांना कोणाला देऊ लागले, तुम्हाला उगाचच एखादा फोन आला आणि सांगितलं सांगा OTP, सांगा तुमचे बँक डिटेल, तुम्ही लोकांना जर सांगत राहिले तर मग धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तो स्वतः जर तुम्ही काळजी घेतली तर होत नाही. कारण हे असणारे जे ॲप्स आहेत तर हे अत्यंत तटस्थ जागरूक आहेत. आज प्रत्येक असणाऱ्या बँकी प्रचंड जागरूक आहेत. कस्टमरची असणारी अत्यंत चांगल्या प्रकारे या बँकी काळजी घेत असताना दिसतात. म्हणून मला तुम्हाला माझा असणारा विषय सांगायचा आहे की तुमची असणारी जी वस्तू आहे ती इतरांना कोणाला दिसू देऊ नका. ती पाहिली का ती चोरी जाण्याची शक्यता आहेच, 100% आहे. तुमच्या खिशामध्ये 1 लाख रुपये तुम्ही कुठेतरी घेऊन चाललाय हे जर 4 लोकांना माहीत असेल तर लक्ष द्या, तुम्हाला धोका होण्याची शक्यता दाट आहे. एखाद्या बँकेमधून तुम्ही 50,000 रुपये काढलेत किंवा त्यापेक्षा जास्त पैसे काढलेत आणि त्या बँकेमधल्या इतर लोकांना माहीत झालेलं आहे, किंवा बँकेत कुठेतरी बाहेर एखादा व्यक्ती त्याला माहीत झालेलं की हा व्यक्ती पैसे घेऊन चाललेला आहे, धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोटरसायकलवर तुम्ही कुठेतरी एकलेच चाललायत, खिशामध्ये किंवा जवळ तुमच्या 50,000 रुपये आहेत, 1,00,000 रुपये आहे, एखादा व्यक्ती मोटरसायकलवर येणार आणि लगेच तुमच्या डोळ्यावर भुरकी टाकणार, तुम्ही बाजूला कुठेतरी पडणार, तुमच्या जवळची बॅग हिसकून घेणार किंवा तुमचं पाकिट घेऊन घेणार आणि तो निघून जाणार. तुमचं त्याला काही देणं घेणं नाही. जर तुम्ही दिले तर तुम्हाला तो चाकून उपसू सुद्धा शकतो. म्हणून 50,000 किंवा त्यापेक्षा असणारा व्यवहार करायचा असेल किंवा तो जर तुम्हाला घेऊन जायचा असेल, एखाद्या बँकेतून असेल, घरातून असेल, तुम्हाला कुठेतरी घेऊन जायचं आहे, 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त असणारा मनी एकतर तो इतर कोणाला माहीत नसावा. आणि जर तुम्ही नियमित ही प्रक्रिया करत असाल तर किमान मोटरसायकलवर तुम्ही प्रवास करताय तर 2 जण सोबत असू द्या. पुढे 1 जण बसलेला आहे, मागे 1 जण बसलेला आहे आणि मध्ये सुरक्षित असणारे तुमचे पैसे असावेत. आणि जर तुमचे पैसे लाख किंवा त्यापेक्षा पुढे असतील तर तुम्ही मोटरसायकलवर पैसे घेऊन जाऊ नका. तुम्ही काय करा, तुमची एखादी कार असू द्या, एक 4 व्हीलर कार असू द्या, त्या कारमध्ये पैसे ठेवा आणि कारद्वारे पैसे घेऊन जा, म्हणजे ते सुरक्षित पद्धतीनं जाऊ शकतात.